नमस्कार. आज माघ शुक्ल चतुर्दशी शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. घरगुती गणेश मूर्ती शाडूच याच असाव्यात महापालिकेचा आग्रह. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं जिल्ह्यात 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान आयोजन. आणि महाराष्ट्रातील पहिली बाल ग्रामपंचायत ठाण्यात सुरू. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. गणेश मूर्ती या शाडूच याच बनविण्यात याव्यात. यासाठी लागणारी शाडू माती, जागा आणि इतर सुविधा महापालिका उपलब्ध करून देईल अशी ठोस भूमिका महापालिकेने घेतली आहे. गणपतीच्या मूर्ती बनविण्याआधीच महापालिकेने मूर्तिकारांची बैठक घेऊन यावर्षी घरगुती गणेश मूर्ती शाडूच याच असाव्यात असा आग्रह धरला आहे. तसेच मूर्तिकारांच्या उर्वरित मागण्यांबाबतही सकारात्मक विचार करून सुवर्णमध्य काढण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नमूद केले. शाडूमातीच्या मूर्त्या या पर्यावरणपूरक असल्यामुळे यंदा घरगुती गणेशाची मूर्ती ही शाडूची असेल याची दक्षता मूर्तिकारांनी घ्यायची आहे. तसेच गणेश मूर्ती साठवणूक करण्यासाठी तसेच मूर्ती बनविण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेकडे प्रथम येणार यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे मूर्तिकारांना शाडूची माती देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. मूर्तिकार किती मूर्ती घडविणार आहेत, किती साठा करणार आहेत याची सर्व माहिती महापालिकेस देणे बंधनकारक असणार आहे. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी यासाठी कारखानदारांनी कारखान्यात फलक लावावा. प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक असलेल्या गणेश मूर्ती बनविण्याबाबतचे आवाहन देखील अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी यावेळी केले. शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी बराच कालावधी लागतो. यासाठी मूर्तिकारांना महापालिकेच्या पडीक किंवा मोकळ्या जागा 12 महिन्यांसाठी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच जे अधिकृत मूर्तिकार आहेत त्यांना महापालिकेने ओळखपत्र द्यावे. बाहेरच्या मूर्तिकारांना जिल्हाबंदी करण्यात यावी. तसेच जे मूर्तिकार बाहेरून मूर्ती आणून त्याची विक्री करतात त्यांना देखील परवानगी बंधनकारक करावी. जे मूर्तिकार शाडू माती ऐवजी पीओपीच्या मूर्ती तयार करतात त्याच्यावर निर्बंध आणावेत. शाडूच्या मूर्तीबाबत महापालिकेने नियमावली प्रसिद्ध करावी जेणेकरून मूर्तिकारांना ती कारखान्यात लावणे बंधनकारक करावे अशा मागण्या बैठकीस उपस्थित असलेल्या मूर्तिकारांनी केल्या. शाडूच्या मूर्तीबाबत मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने घंटागाड्या, उद्याने, मैदाने तसेच शहरातील विविध भागात जनजागृती करणारे फलक आतापासूनच लावावेत अशीही सूचना यावेळी मूर्तिकारांकडून करण्यात आली. शाश्वत पाणी पुरवठा करण्यासाठी जलरथाचे आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागात लोकसहल भागातून शाश्वत पाणी पुरवठा, गावातील पाण्याचे स्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा -2 अंतर्गत गाळमुक्त धरण
गाळयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार या योजनाविषयी ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून जलरथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 5 तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या या जलरथाचा शुभारंभ मुरबाडच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे, अंबरनाथ गटविकास अधिकारी नारायणसिंग परदेशी, शहापूरचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांच्या हस्ते तालुका स्तरावर करण्यात आला. गावातील ग्रामस्थांनी जलरथाच्या माध्यमातून योजनेची माहिती घेऊन गावातील पाण्याचे स्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी केले आहे. ग्रामस्थांचा लोकसहभाग वाढावा यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून राज्यातील 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यातील गावांमध्ये जलरथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील 5 तालुक्यात जलरथाद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल. या 5 रथावर संनियंत्रणासाठी जिल्हा कक्षावर नोडल अधिकारी म्हणून जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक, तालुका पातळीवर गट विकास अधिकारी तसेच शासन नियुक्त प्रतिनिधी, भारतीय जैन संघटना प्रतिनिधी जिल्हा व तालुका पातळीवर रथाचे नियोजन करणार आहेत. शिवसेनेच्या युवा सेनेतर्फे युवा महाराष्ट्र हा राज्यस्तरीय मेळावा येत्या शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्यासाठी ठाण्यात येणार आहेत. पहिल्यांदा इतक्या भव्य प्रमाणात युवा सेनेचा मेळावा होत असून त्यातून युवा सेनेची ताकद दिसणार आहे. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी या भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात शिवगौरव पुरस्कार दिले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार शशिकांत धोत्रे आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना त्यांच्या कामासाठी आणि योगदानांसाठी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. या कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुट्टे ही मुलाखत घेणार आहेत. तर या युवा मेळाव्याचा समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा सेना शैक्षणिक मदत कक्ष नुकताच सुरू करण्यात आला होता. या कक्षातून वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात गरजू गरीब विद्यार्थ्यांना हा कक्ष मदत करणार आहे, अशी घोषणा पूर्वेश सरनाईक यांनी केली होती. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी अनेक शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. आता या राज्य युवा मेळाव्यात हा शैक्षणिक मदत कक्ष वर्षभर कसे काम करेल, प्रत्येक जिल्ह्यात युवा सेनेने कसे या मदत कक्षाच्या माध्यमातून कसे सक्रिय राहायचे आहे याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यात 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मेंटल हॉस्पिटल मैदान येथे होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंची निवासाची व्यवस्था TDRF निवासस्थान येथे करण्यात आली आहे. ही स्पर्धा शासकीय असून या स्पर्धेकरिता राज्य स्तरावरील एकूण 448 खेळाडू, संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी, शासकीय अधिकारी, संघटना पदाधिकारी, स्वयंसेवक याप्रमाणे अंदाजे 600 लोकांचा सहभाग असल्याची माहिती ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी तथा संयुक्त सचिव सुवर्णा बारटक्के यांनी दिली आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे.
यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. भिवडी येथून बहुजन समाज पार्टीच्या वतीने ईव्हीएम मशीन विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे. या मोर्चामध्ये ठाण्यातील नागरिक देखील सहभागी झाले आहेत. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नुकत्याच होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर न करता बॅलेट पेपरवरच्या माध्यमातून मतदान घ्यावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत. आदिवासींसाठी वन हक्क मान्यता कायदा लोकसभेमध्ये पारित होऊन तब्बल 18 वर्षाचा कालावधी उलटला, मात्र स्थानिक आदिवासी बांधवांना वनपट्टे दिले जात नाही आहेत. यासाठी आदिवासी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी बांधवांकडून कल्याण प्रांत कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी शासनाने वनपट्टे जरी दिलेले असले तरी त्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुका आहेत. त्यात वारस नोंदी, गाव दुरुस्ती, नाव दुरुस्ती किंवा सर्वे नंबर दुरुस्ती असेल, या सर्व दुरुस्त्या व्हाव्यात आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी वन हक्कधारकांना सातत्याने निवेदने आंदोलन करावी लागतात आहेत, पण त्या काहीही उपयोग झालेला नाही. यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. कोळी, आगरी, मच्छीमार समाजाच्या विविध विषयांवर काम करणाऱ्या या विविध संस्था संघटनांना आणि त्याच्या पदाधिकाऱ्यांना त्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्याच्याशी त्या बाबतीत चर्चा करण्यासाठी केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला हे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या या कोळी आगरी समाजासमोरील समस्या मांडण्यासाठी केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री रुपाला यांनी संधी दिली. उपस्थित असलेल्या विविध मच्छीमार तसेच भूमिपुत्र कोळी आगरी समाजाच्या विविध संस्था संघटनेच्या मोजक्याच प्रतिनिधींना समस्या थोडक्यात तोंडी स्वरूपात मांडण्याची संधी दिली आणि उपस्थित असलेल्या सर्व संस्था संघटनांना त्याच्या सूचना, प्रश्न या बाबतीत लेखी निवेदन देण्यासाठी सांगण्यात आले. या चर्चा संवाद कार्यक्रमात गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीच्या वतीने संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशमधील सर्व कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाडे येथील समस्त मच्छीमार तसेच भूमिपुत्र समाजाच्या वतीने वाढवण बंद रद्द करण्यासाठी, पर्यावरण, मच्छीमार आणि भूमिपुत्र वाचविण्यासाठी चाललेले मच्छीमार समाजाचे रस्ता रोको हे आंदोलन होते. तरी भूमिपुत्र समाजाचा इतिहास पाहता आपल्या दारात, गावात जर आपला वैचारिक विरोधक आला तरी त्याचा पाहुणचार, आदर सत्कार केलाच पाहिजे. चर्चा, संवाद साधण्याची दारे आयुष्यभर उघडी ठेवली पाहिजेत.
आणि कोणीही चर्चा करण्यासाठी किंवा आपले प्रश्न समस्या ऐकण्यासाठी आला तर त्याला नुसतं त्या समस्या सांगायच्या नसतात तर त्या समस्यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला गेला पाहिजे आणि त्या समस्यांवरील उपाययोजना काय असायला हवी हे देखील अभ्यासपूर्ण मांडले पाहिजे. ही परंपरा राखण्याचे काम ही भूमिपुत्र समाजाने केले आणि राज्य सरकारने राज्य मासा म्हणून घोषित झालेला पापलेट या माशाचे स्मृतिचिन्ह आहे. तसेच ठाणे शहरातील 2 गावातील 2 भूमिपुत्र लेखकांनी स्वतः माहिती संकलित करून छापलेली तरुण लेखक निशांत म्हात्रे लिखित माझा कळवा गाव आणि लेखक कै. नारायण जगन्नाथ कोळी लिखित ठाणे चैंदणी कोळीवाडा ही 2 पुस्तके आपले 11 महत्त्वाचे मुद्दे मांडलेल्या निवेदनासोबत दिली. महाराष्ट्रातील पहिली बाल ग्रामपंचायत ठाण्यात सुरू झाली आहे. सरकारच्या सर्वच सुविधा तसेच योजना ग्रामीण भागातील वंचित बालकांपर्यंत पोचत नाहीत. 2014 साली तत्कालीन युती सरकारने ग्रामीण भागातील बालकांच्या संरक्षणाकरिता बालग्राम संरक्षण समितीचे नियोजन केले. मात्र गेल्या 10 वर्षात ही योजना कागदावरच राहिली. यासाठी आता समतोल फाउंडेशन पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कृती करीत गावागावात बाल ग्रामपंचायत ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील पहिली बाल ग्रामपंचायत ठाणे जिल्ह्यात सुरू केली आहे. याद्वारे गावातील पंचायतीशी चर्चा करून बालकाच्या विकासासाठी ग्रामसेवकामार्फत विविध योजना तसेच सुविधा पुरविण्यात येत असल्याचे समतोलचे संस्थापक सचिव विजय जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जवळपास 60% भाग ग्रामीण क्षेत्रात मोडतो. ग्रामीण क्षेत्रातील बालके वंचितच असल्याचे आढळल्याने राज्य शासनाने बालकांचे हक्क आणि अधिकार याबाबत जनजागृती आणि अंमलबजावणीसाठी ग्राम समित्या असाव्यात तसेच स्थानिक स्तरावर कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना बळकटी मिळावी. बालकांना सोयी सुविधा मिळाव्यात या हेतूने 2014 साली गावागावात बालग्राम संरक्षण समिती गठीत करण्याचा अध्यादेश जारी केला. ही बालग्राम संरक्षण समिती गावातील मुलांच्या समस्या, स्थलांतर, अत्याचारित पीडित बालके, शालेय समस्या यावर काम करून न्याय मिळवून देऊ शकेल. मुरबाड तालुक्यात 70 वीटभट्ट्या असून आजही शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. या पार्श्वभूमीवर मामणोली गावात पहिली बाल ग्रामपंचायत प्रत्यक्षात सुरू केली आहे. येथे एकूण 12 सदस्यांपैकी 5 बाल सदस्य आहेत. त्यात बाल सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि ग्रामस्थ सदस्य अशी 5 महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. गावातील मुलांच्या समस्या, स्थलांतर, अत्याचारित पीडित बालके, शालेय समस्या यावर ग्रामपंचायत तसेच ग्राम बाल सुरक्षा समितीशी चर्चा करून वंचित बालकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी ग्रामसेवकाला अहवाल दिला जातो. समतोल फाउंडेशन गेल्या 19 वर्षात 48,000 मुलांचे पुनर्वसन केले आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या 16 झोपडपट्टी पुनर्विकास योजना क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने या योजना रखडल्या होत्या. आमदार संजय केळकर यांच्या चौफेर पाठपुराव्यानंतर या योजना क्लस्टरमधून वगळण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे हजारो गरीब कुटुंबांचा हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे शहरात गेल्या काही वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनांची प्रक्रिया सुरू होती. अनेक योजना अंतिम टप्प्यात होत्या. शेकडो कुटुंबे भाड्याच्या घरात राहत होती. अशा वेळी राज्यात जनहिताची क्लस्टर योजना सुरू करण्यात आली. ठाण्यात क्लस्टरचे 44 आराखडे तयार करण्यात आले. यातील किसननगर क्लस्टरचे काम सुरू झाले असले तरी इतर ठिकाणी अद्याप काम सुरू झालेले नाही. या योजनेत SRA योजना सुरू असलेल्या झोपडपट्ट्यांचा देखील समावेश करण्यात आल्याने क्लस्टरसह या झोपडपट्ट्यांचा विकासही रखडला. SRA योजना ठप्प झाल्याने हजारो कुटुंबे हवालदिल झाली होती.
SRA योजना सुरू असलेल्या ठाण्यातील अशा नियोजित 16 सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. गेल्या 2 वर्षांपासून केळकर यांनी चौफेर पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश आले असून काल राज्य शासनाने अध्यादेश काढून सन 2022 पर्यंत सुरू असलेल्या SRA योजनांना क्लस्टरमधून वगळण्यात आले. याआधी क्लस्टरमध्ये अधिकृत गृहसंकुलांचाही समावेश करण्यात आला होता. या सोसायट्यांनी देखील पुनर्विकास प्रक्रिया सुरू केली होती. येथील रहिवाशांनी साकडे घातल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. या प्रयत्नांनी यश येऊन शासनाने क्लस्टरमधून अधिकृत गृहसंकुले वगळली. नवसाई चैतन्य बी केबिन नौपाडा, महाराष्ट्र दर्शन शेलारपाडा, विष्णू मंजुळा ठाणेकर, पवनपुत्र सिद्धार्थ नगर कोपरी, दत्तकृपा कोपरी कॉलनी, श्रीमान जय आंबेकर वालो नगर, शिव औदुंबर लोकमान्य नगर, फर्नांडिस हाऊस धोबियाळी, श्रीमान साई दर्शन नुरी बाबा दर्गा मार्ग, सिद्धिविनायक वीर सावरकर नगर, श्रीमान स्वामी एकता रहिवासी चराई, मार्क्स नगर राबोडी आदी 16 ठिकाणी SRA योजनांची प्रक्रिया सुरू होती. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, घरगुती गणेश मूर्ती शाडूच याच असाव्यात महापालिकेचा आग्रह. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं जिल्ह्यात 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान आयोजन. आणि महाराष्ट्रातील पहिली बाल ग्रामपंचायत ठाण्यात सुरू. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.